इट्स रोलिंग. मागे जाऊन प्ले करतो. नाही सही आहे भाई. हवा महल मध्ये हवा येत नाही. सितार फॉर मेंटल हेल्थ. ही आपली बोलायची पद्धत आहे ना. कडक पण भाई. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता आपल्या एक्सप्लोरेशन मोडमध्ये आहोत परत. आणि जयपूर सिटी एक्सप्लोअर करतो. काल खूप वैतागलो होतो आम्ही, त्यामुळे जास्त काय ब्लॉग वगैरे पण नाही केला. जर्नी म्हणजे जर्नी थोडी टायरसम वाटली काल थोडी, पण ठीक आहे. म्हणजे पोचल्यावर असं आलं की खा आणि झोपा. तर आता सकाळचे वाजले आहेत 8 आणि आपण निघालो आहोत मेन आपल्या हवा महल. जंतर मंतर बघायचं आपल्याला. नावच एवढं फनी आहे. आणि ठीक आहे तुम्हाला दाखवू. काल आम्ही लाल मांस खाल्लं आणि नल्ली निघाली. एक इथं हॉटेल आहे बघू. उद्या आपण ट्राय करू बिफोर लिव्हिंग फॉर द डे तिकडे सकाळी जाऊ म्हणून. बट नाही जाऊच तिकडे. एवढं खूप सुंदर होतं. आणि हां, मी अजून इथं माहिती घेणार लाल मांस बनवायचं कसं, तर आपण ते पण शिकून घेऊयात. तर चला. तर मित्रांनो, आपण युजली असंच करतो की गाडी एका ठिकाणी लावून टाकतो सिटीमध्ये आणि मग मस्त रिक्षातून फिरायचं. पैसे काही लोक आजकाल इंडिया टूर करतायत रिक्षामध्ये. हो माय गॉड, क्रेझी. स्ट्रीट्स ऑफ जयपूर. आपण चाललो आहोत कचोरी खायला. कोटा कचोरी. वाह क्या सीन है. आपको दालची नाही प्याज की. तर मित्रांनो, ही आहे कचोरी. या स्ट्रीटचं नाव आहे कचोरी गली. कशी आहे? कमी ऑइली वाटते कारण त्याच्यात कढी आहे ना. ही मोठी वाली प्याजवाली आहे आणि ती छोटी वाली ती डालवाली. आणि ह्याच्यात चटणी आणि कढी असे 2 ऑप्शन आहेत. तर मित्रांनो, मी घेतली आहे ही प्याजवाली कचोरी आणि जरा चटणी टाकली आहे. 2 चटण्या तुमच्याकडे आणि चटणी गरम आहे, प्रॉपर वाफ आहे चटणीची. आणि ही खाण्यावाली घेतली होती प्याजवाली कढीवाली. तर कढीवाली पण चांगली लागते. कढी आणि कचोरी कॉम्बिनेशन पहिल्यांदा ट्राय केलं, वेगळं काहीतरी. आणि ही तर आपल्या इथं अशी मिळते चटणी आली, ती पण छान आहे. तसं ऑइली नाही वाटत आहे कचोरी खूप मस्त. आपण आता एक छोटी डाळवाली पण ट्राय करू. तर ही आहे डाळवाली. डाळमध्ये आम्ही थोडंसं असं केलं की सगळं मिक्स केलं की काय त्याला म्हणतात, कढी पण आहे आणि दोन्ही चटण्या पण आहे. कसं छान लागते. आम्ही जिलेबी खाल्ली. जिलेबी पण चांगली आहे. गाईड लोक अनेकाला घाबरलेली आहेत. नाही सही आहे भाई. हे बघा, इथे गणपती बाप्पा, इथे मध्ये देवी आहेत. गणपती बाप्पा सगळे असतात एंट्रन्सला. मित्रांनो, अनेकाची कंप्लेन आहे की हवा महलमध्ये हवा येत नाही. काय करायचं सांगा तुम्ही. हे बघा मित्रांनो, 17th सेंचुरी. तर मित्रांनो, आता आपण आहोत हवा महल पाशी. आतूनपेक्षा बाहेरून हवा महल जास्त आवडते. हे बघा, इथे एक शाळा आहे. त्या शाळेच्या पोरांना रोजच हवा महल. क्रेझी. बघा मित्रांनो, बरोबर हवा महलच्या समोर इथे एक लेन जाते वर. तर इथे टॅटू कॅफे आणि विंड कॅफे म्हणून आहे. तर विंड कॅफे मला बेटर वाटला. विंड व्ह्यू कॅफे 200 रुपये पर पर्सन घेतात, पण कव्हर चार्ज आहे. चलो ओके भाई, चला भेटू. आपल्याला काही सोलो ट्रॅव्हलर्स भेटले इकडे. चलो आपण खूप गप्पा मारले. मित्रांनो, ऑन द वे मला एक हे सुंदर मंदिर दिसलं आहे. आपण 2 मिनटं थांबूया, बघूया हे मंदिर. जुन्या पद्धतीचं बांधकाम. खूप सुंदर मंदिर. श्री रामचंद्रजी
असं या मंदिराचं नाव आहे. सगळं असं महल वाडा टाईप असतो ना तसं आहे. सुंदर आहे मंदिर आणि इथे गर्दी कमी आहे. हे मे बी खूप मोठं टुरिस्ट प्लेस नाही आहे. आपण लवकर पाया पडून घेऊया. खूपच मस्त. मला असं आवडतं एक्सप्लोअर करायला. म्हणजे असं काय नाही जे फक्त गुगलवर आहे तेवढंच फक्त बघायचं, साधेमध्ये थांबायचं. आवडलं काय तर. किती शांतता आहे बघा. आपण ते बघा नको करायला. तर मित्रांनो आपण परत थोड्या हॉटेलवर आलेलो आहोत आणि आपली बेबी आपला वाट बघतीये. खूपच ऊन आहे तर आपल्याला एक पिट स्टॉपची गरज आहे. थोडा वेळ ऊन डेंजरस आहे. तर हे आपलं हॉटेल आहे. हॉटेल म्हणजे रूम आहेत, सर्व्हिस अपार्टमेंट पामिन. तर मित्रांनो इथं असा हा हँगआउट एरिया आहे. इकडे तुम्ही हँगआउट करू शकता. पामिन जे पहिले हाऊस ऑफ बॅकपॅकर्स होतं, पामिन नावाचं हॉटेल आहे. इट्स व्हेरी क्लोज टू द सिटी अँड इट्स व्हेरी रिजनेबल. अच्छा असे बंक बेड्स पण येते. तर इट्स अ व्हेरी गुड प्रॉपर्टी आय वुड से. आपण आपलं साईट सीइंग थोडक्यात आटपून आलेलो आहोत JECC ला. तर JECC आय थिंक जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन काय नेमकं इथंच हे आलं फुल फॉर्म. तर तिकडे आलेलो आहोत. तिकडे आपण एक शो बघणार आहोत ज्याचं नाव आहे सितार फॉर मेंटल हेल्थ. आपली मेंटल हेल्थ चांगलीच झाली आहे पहाडो में जाके, बट अजून थोडी बेटर करूयात. आपला एक मित्र आहे गौरव, त्याला आपण भेटू. एअरपोर्ट जवळ आहे हा एरिया बेसिकली. त्यामुळे आपण आज संध्याकाळी इकडे या साईडला ट्रॅफिक होतं आणि ऊन खूप आहे. आय थिंक आत्ता 45 डिग्रीज आहे बाहेर टेम्परेचर. तर त्यामुळे आपण जास्त फिरू नाही शकलो आत्ता. हवा महल बघून आम्ही तिकडनं एरियातनं निघालो. तरी 11ला वगैरेच आम्ही वाइंड अप केलं तरी एवढं ऊन होतं. आत्ता तर हॉरिबल असेल. तर बघू आता हे पुढे जसं डेव्हलप होऊ तसं तुम्हाला दाखवू आम्ही. तर मित्रांनो हा आपला मित्र आहे गौरव. ओके मित्रांनो, आपण गौरवला त्याचं काम करताना बघितलेलं आहे. येस बघितलं की आता काम करताना तुला अरे आपण नाही रे. म्हणजे आपण म्हणजे ती आपली बोलायची पद्धत आहे ना. आपण येस लाईक सबस्क्रिप्शन. ओके गाईस. मित्रांनो गौरव आपल्या ब्लॉगला हसत आहे बघा. असं नको रे. आपण चिल करत आहोत. कसा पण काय म्हणजे काय आता शोची वाट बघत आहोत आपण. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. मित्रांनो हा बघा कसं करतो आपल्याला कडक. पण भाई मला असं वाटतं की किन्नर कैलासमध्ये आम्ही अशीच गाणी करत होतो शंकराची. बट असं ते शंकराचं गाणं ऐकणार आहे ते त्यासाठी आता शब्द बदललेस. हे रोलिंग थोडं चेंज हो गया. इट्स रोलिंग. तर हा मला हे सांगायचं होतं की वाढीव हे वाटतं की आपण अख्ख्या ट्रिपमध्ये बरेच वेळा आणि रेंजमध्ये असताना किन्नौर रेंजमध्ये असताना व्हॅलीमध्ये असताना पण बरेच वेळा शंकराची हीच सगळी गाणी ऐकत होतो. आणि ते एवढं खूप छान म्हणजे कॉम्पोजिशन आहे ते असं लाईव्ह त्या मॉलमध्ये ऐकायला मिळणार आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट. ऑल थँक्स टू गौरव. ठीक आहे थोडेफार त्याचे ग्लिम्सेस शोचे आम्ही तुम्हाला दाखवू. मला तुझ्या प्रोफेशन बद्दल जरा सांग ना. आमच्या गाईजला काय करतो तू? हु आर यू? आय एम अ प्लेबॅक इंजिनियर. अच्छा मागे जाऊन प्ले करतो. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. We are not only audio engineers now. We are into the production of the show, how the show looks, direction of the show, how the show has to be. Okay. What does somebody need to do to be into production of live music just like you? They should do bachelor in computer science. Then MBA in marketing. सांगतो थोडासा मित्रांनो बेस पक्का करा की इफ दिस डज नॉट वर्क कुठेतरी कंपनीत जॉब मिळेल. गुड गुड.
आय लाईक म्हणजे असं सेफ. फेवरेट काय नाहीये. हा पण म्हणजे BCA MBA करून की बाबा BCS आहे ना तुझा? हा BCS MBA करून गेलं की तू वेगळ्या काही गोष्टी शिकतो तिथे. मित्रांनो आपण निघालो आहोत शो कडे. आपला मित्र पळत आहे कारण त्याला उशीर झालेला आहे. JEEC ना, जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन. हा, तर इकडे हा शो आहे. व्हेरी डेव्हलप्ड प्लेस. हा बघा इथं आहे JEEC 2 मोठे मोठे हॉल्स आहे. तर इथे हा इंडोर शो आहे सितारचा. आपली मेंटल हेल्थ कशी झाली आहे चांगली, बट आपण जयपूर पास करत होतो. हे बघा गौरव म्हणजे क्रूजसाठी व्हॅनिटी इकडे आहे. पहिल्यांदा मी असं व्हॅनिटीमध्ये आलो. बघा मित्रांनो अजून या साईडला मोठी व्हॅनिटी आहे क्रेझी. हे आपल्याला फक्त गौरवमुळे बघायला मिळतं. आपल्याला वाटतं व्हॅनिटीमध्ये लोक मागे नशिबीशी करत असतात, पण असं काही नाही दिसत आहे. फारच स्वच्छ. उलट एवढं मी यांना मेहनतीने काम करताना बघतो. आय थिंक यांना काय असं करायला इकडे वेळ पण मिळत नसेल. तर हे सगळे अफवा आहेत, काही उठतात ते. इट्स व्हेरी नीट अँड टायडी अनटच्ड. साधं पाणी पण इथले बॉटल्स पण फुल आहेत. खरंच मित्रांनो हे जे बॅकस्टेज टेक्निकल टीम वगैरे ह्या ज्या सगळ्या टीम असतात ना, या खूपच मेहनत करताना बघतो आम्ही आत्ता. खतरनाक काम आहे. लाईव्ह शोज वगैरे जे कुठलं पण म्हणजे असं मागे जे टीम काम करते, मेन हार्डवर्क त्यांचं आहे सगळं. अँड आय एम व्हेरी प्राऊड की गौरव इज अ पार्ट ऑफ दॅट टीम, टेक टीम. आपल्याला बँड आणले आणि हे बघा गौरव थम्सअप पितो आहे व्हॅनिटी मध्ये. मित्रांनो व्हॅनिटी मध्ये चालले आहेत भाई. टेस्ट द थंडर बघितली भाई अख्खी. नको माहिती फ्लेक्स बाई, फ्लेक्स व्हॅनिटी फ्लेक्स. आता कुठे जायचं आपण? अच्छा हो नाईस. ओके गाईज बघितलं गाईज, हेच मी बोलतोय. त्यांना वेळच नाहीये. A very good evening and namaskar everyone. It's an honor to welcome you to Sitar for Mental Health. And moved audiences of over 65,000 and Hagi Modi during the Indian Prime Minister's US visit in 2019. मित्रांनो हे बघा आपला मित्र गौरव. क्रेझी क्रेझी शो तुम्हाला सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो तर शो खूप क्रेझी झाला. तुम्हाला मी डिटेल्स सांगेल. एक गाणं जे मी नॉर्मली पण ऐकायचो तेही होतं आज, आणि ते शंकर संकटारनं ते ॲक्च्युली खूप माझ्या आवडीचं गाणं होतं. मी बरेच वेळा ऐकतो वेन आय एम फीलिंग लो. ते गाणं जे होतं ते मोहॉल क्रेझी. बरंच रडायला आलं मला, पण क्रेझी सिटिंग शो होता. आय वुड से द बेस्ट कॉन्सर्ट दॅट आय हॅव एव्हर बीन अंटिल नाव. काहीच गौरव आल्यामुळे मला असं वाटलं कोणतरी दुसरं आलं. थोडंसं लाजल्यासारखं होतं ना, कसं आपली व्हॅनिटी नाही आहे त्यामुळे गौरवची आहे. तर क्रेझी शो, खूप भारी शो. आणि हा एक चांगलं वाटलं की देवाबद्दल, शंकर भगवानबद्दल, आपलं इंडियन क्लासिकल म्युझिक बद्दल असं सगळं हा शो आहे. मित्रांनो आर्मी कडून प्रोक्युअर केलेली बॅग मिस्टर गौरव वापरतो. आर्मीची गन ठेवतो. खरंच ना? खरं गन ठेवतो. कसं आहे भाई आपलं पण? आपलं पण सामान काय गन पेक्षा स्वस्त नाहीये. अरे पण ती कसली आहे भाई? ओके गाईज आता आम्ही काहीतरी खायला जाऊ पुढे. ओके चला बाय, गुड नाईट. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.